नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 13 वर्षापासून कोमामध्ये असलेल्या हरीश राणा यांना इच्छामरणाची म्हणजेच पॅसिव्ह युथेन्शिया देण्याची परवानगी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरीश राणा यांना सुमारे 13 वर्षापूर्वी गंभीर अपघात झाला होता। त्या अपघातानंतर ते दीर्घकाळ कोमामध्ये होते। डॉक्टरांनी अनेक वर्ष उपचार केले, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही। वैद्यकीय तज्ञांनीही स्पष्ट केले की त्यांच्या बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली आणि हरीश राणा यांना इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून अत्यंत संवेदनशील निर्णय दिला। न्यायालयाने म्हटले की मानवी जीवनाचा सन्मान जितका महत्त्वाचा आहे, तितकाच काही परिस्थितीत सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचा हे अधिकार मान्य केला जाऊ शकतो। भारतामध्ये इच्छामरणाच्या विषयावर आधीही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत। विशेषतः अरुणा शहाबाग प्रकरणानंतर न्यायालयाने काही कठोर अटींसह पॅसिव्ह युथेन्शियाला मान्यता दिली होती। हरीश राणा प्रकरणातील हा निर्णय पुन्हा एकदा समाजासमोर मोठा प्रश्न उभा करतो। कधी कधी जीवन टिकून ठेवणे हीच करुणा असते का, की असह्य वेदनेतून मुक्त करणे ही मानवी संवेदनशीलतेचा रूप असते। हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी विचार करायला भाग पाडणारा ठरतो। आजचा हा निर्णय न्याय व्यवस्थेची मानवी बाजू दाखवतो, कारण कधी कधी न्याय म्हणजे केवळ कायद्याचे पालन नसते, तर दुःख समजून घेऊन दिलासा देणे ही असते।